हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल व्ही कॉमर्स अकॅडमी, जिथे मी वंदना तुम्हाला शिकवणार आहे अकाउंट हा विषय अत्यंत सोप्या पद्धतीने. मुलांना सध्या आपण एक सिरीज सुरू केलेली आहे, बेसिक्स ऑफ अकाउंटिंग. याच्यामध्ये अकाउंटिंगचे जे छोटे छोटे मुद्दे आहेत ज्याच्यावर आपण कधी कधी दुर्लक्ष करतो, पण ते मुद्दे महत्त्वाचे असतात. तर असेच काही मुद्दे आज आपण डिस्कस करणार आहोत. तर आज आपण थोडी कंपॅरेटिव्ह स्टडी करणार आहोत, डेप्रिसिएशन, डिप्लिशन आणि ॲमॉर्टायझेशन. तर या तीनही कन्सेप्ट आपण बघणार आहोत. या तीनही कन्सेप्ट डेप्रिसिएशनशी रिलेटेड आहेत, सिमिलर आहेत. ठीक आहे. व्हिडिओ छोटासा आहे पण महत्त्वाचा आहे. कधी कधी या मुद्द्यावर देखील प्रश्न विचारला जातो, पण आपण त्या कन्सेप्ट कधी वाचलेल्याच नसतात. ठीक आहे. त्यामुळे व्हिडिओ महत्त्वाचा आहे, छोटासा व्हिडिओ आहे, त्यामुळे स्किप न करता बघा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील कळवा. डेप्रिसिएशन म्हणजे असेटच्या किमतीमध्ये होणारी झीज. Depreciation may be described as a permanent, continuing and gradual shrinkage in the value of fixed asset. फिक्स असेटच्या किमतीमध्ये जी होणारी झीज असते, परमनंट, कंटिन्युइंग अँड ग्रॅज्युअल. असेटच्या किमतीमध्ये होणारी घसरण म्हणजेच काय असतं, डेप्रिसिएशन. ठीक आहे. मग डेप्रिसिएशन हे मेनली कन्सर्न कशाशी असतं, फिक्स असेटची. ठीक आहे. डेप्रिसिएशन आपण कशावर चार्ज करत असतो, डेप्रिसिएशन हे टँजिबल फिक्स असेटवर आपण चार्ज करत असतो, जसं की बिल्डिंग, प्लांट, मशिनरी, फर्निचर. ठीक आहे. तर याच्यावर आपण काय करत असतो, मोटर व्हॅन, याच्यावर आपण डेप्रिसिएशन चार्ज करत असतो. डेप्रिसिएशन ही कन्सेप्ट कशामध्ये, डेप्रिसिएशन म्हणजे असेटच्या किमतीमध्ये होणारी झीज. ठीक आहे. मग डेप्रिसिएशन आपण मेनली फिक्स असेटमध्ये ज्यावेळेस झीज होते किंवा टँजिबल फिक्स असेटच्या किमतीमध्ये होणारी घट, याला आपण डेप्रिसिएशन म्हणत असतो. ठीक आहे. जर समजा आपल्याकडे एक मशिनरी आहे ज्याची कॉस्ट आहे 1,00,000 रुपये. ठीक आहे. आणि ती मशिनरी आपण 10 इयर्स यूज करणार. म्हणजे आपण काय करणार, 10 इयर्स त्याची युजफुल लाईफ आहे. मग आपण काय केलं, 10 वर्षामध्ये हे जे 1,00,000 आहे हा खर्च डिवाइड केला 10 वर्षामध्ये. ठीक आहे. मग पर इयर एक्सपेंडिचर किती आला, पर इयर 10,000 आला. त्या ठिकाणी आपण काय केलं, रेव्हेन्यू त्या कॅपिटल एक्सपेंडिचरचं डिवायडेशन रेव्हेन्यू एक्सपेंडिचरमध्ये केलं. म्हणजेच त्या वर्षी आपण किती, प्रत्येक वर्षी आपण किती युटिलायझेशन करतो मशिनरीचं, 10,000. ठीक आहे. मग 10,000 असेटच्या किमतीमध्ये दरवर्षी किती झीज होते, 10,000. मग यालाच काय म्हणायचं, असेटच्या किमतीमध्ये होणारी घसरण किंवा झीज, याला डेप्रिसिएशन म्हणतात. डेप्रिसिएशन ही कन्सेप्ट मेनली आपण टँजिबल फिक्स असेटच्या संदर्भात यूज करत असतो. त्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट आहे डिप्लिशन. डिप्लिशन म्हणजे काय, द टर्म्स डिप्लिशन इज यूज्ड in context of extraction of natural resources like mine, quarries, etc. that reduces the availability of the quantity of the material or asset. ठीक आहे. आता या ठिकाणी डिप्लिशन म्हणजे काय, डिप्लिशन हा वर्ड आपण कशासाठी यूज करतो, डिप्लिशन हे मेनली ज्या वेळेस आपण नॅचरल रिसोर्सेस यूज करतो, जसं की माइन, कोल माइन आहे समजा. ठीक आहे. कोळशाची खाणी, आता कोळशाची खाण आहे, कोळशाच्या खाणीमध्ये आपण जसजसं उत्खनन करत जातो तसतसं काय होतं, त्याच्यातला मटेरियल काय होत जातं, कमी होत जातं. जसजसं उत्खनन होत जाईल दिवसेंदिवस ते मटेरियल कमी कमी होत जातं. ठीक आहे. आणि एक दिवस असा येतो की कोळशाची खाण रिकामी होते. आता माईनमध्ये जेवढा कोळसा जास्त तेवढी त्याची व्हॅल्यू जास्त, जेवढं उत्खनन झालेलं आहे तेवढी त्याची व्हॅल्यू काय होणार, कमी होणार. ठीक आहे. मग डिप्लिशन म्हणजे काय, ज्यावेळेस नॅचरल रिसोर्सेसमध्ये आपण उत्खनन करत असतो, नैसर्गिक संसाधनांचा आपण जसा वापर करतो तशी त्याची व्हॅल्यू जी कमी होते, तर त्याला काय म्हणतात, डिप्लिशन. ठीक आहे. नैसर्गिक संसाधनांच्या किमतीमध्ये होणारी घसरण म्हणजेच काय असतं, डिप्लिशन असतं. डिप्लिशन हा वर्ड मेनली कशासाठी यूज केला जातो, ज्यावेळेस नॅचरल रिसोर्सेस आपण ज्यावेळेस झीज दाखवतो किंवा त्याच्यामध्ये आपण जी त्याची व्हॅल्यू जेव्हा कमी होते, तर त्याला काय म्हणतात, तर डिप्लिशन म्हणतात. उदाहरणार्थ कोल माइन, क्वेरीज. तर याच्यामध्ये ज्यावेळेस आपण उत्खनन करतो किंवा त्याचं युटिलायझेशन करत असतो, आपण नॅचरल रिसोर्सेसचं ज्यावेळेस युटिलायझेशन करत असतो आणि त्या युटिलायझेशनमुळे ज्यावेळेस त्याची किंमत, व्हॅल्यू कमी होत जाते, तर याला म्हणतात डिप्लिशन. ओके. आता हा वर्ड मेनली कशासाठी यूज केला जातो, डिप्लिशन हे नॅचरल रिसोर्सेसमध्ये होते. नॅचरल रिसोर्सेसच्या व्हॅल्यूमध्ये होणारी, किमतीमध्ये होणारी घसरण, याला काय म्हणतात, डिप्लिशन म्हणतात. ठीक आहे. त्यानंतर लास्ट कन्सेप्ट आहे ॲमॉर्टायझेशन. ॲमॉर्टायझेशन म्हणजे काय, ॲमॉर्टायझेशन रेफर्स टू रायटिंग ऑफ द कॉस्ट ऑफ इंटेंजिबल असेट्स लाईक पेटेंट, गुडविल, ट्रेडमार्क, कॉपीराईट, फ्रँचायझीस विच हॅव युटिलिटी फॉर अ स्पेसिफिक पिरियड ऑफ टाईम.
ठीक आहे. ज्या इंटँजिबल असेट आहेत, इंटँजिबल असेट म्हणजे ज्या असेट आपण पाहू शकत नाही, स्पर्श करू शकत नाही. ठीक आहे. तर अशा असेटला इंटँजिबल असेट म्हणतात. पेटेंट, गुडविल, ट्रेडमार्क, कॉपीराईट, फ्रँचायझी हे आपल्या इंटँजिबल असेट आहे. आणि या असेटच्या व्हॅल्यूमध्ये ज्यावेळेस झीज होते किंवा त्याची आपण युटिलिटी त्याची संपल्यानंतर आपण काय करतो, त्या राईट ऑफ करत असतो. ठीक आहे. गुडविल राईट ऑफ केले जाते बघा. स्पेसिफिक पिरियड संपल्यानंतर गुडविल रिटर्न ऑफ केले जाते. पेटेंट, आता जर समजा आपले पेटेंट संपलेले किंवा पेटेंट, ट्रेडमार्क, कॉपीराईट हे सगळं आपलं जर समजा कालबाह्य झालं, तर त्यावेळेस स्पेसिफिक पिरियड संपल्यानंतर ते कालबाह्य झाले, त्याच्यामुळे त्याची व्हॅल्यू कमी होते. ठीक आहे. किंवा त्याचं युटिलायझेशन करून झाल्यानंतर त्याची व्हॅल्यू कमी होते. तर अशा गोष्टीला काय म्हणतात, याला म्हणतात ॲमॉर्टायझेशन. ॲमॉर्टायझेशन ही कन्सेप्ट आपण इंटँजिबल असेटच्या बाबतीत, इंटँजिबल फिक्स असेटच्या बाबतीत यूज करत असतो. ठीक आहे. डेप्रिसिएशन, फिक्स असेटच्या किमतीमध्ये, टँजेबल फिक्स असेटच्या किमतीमध्ये जी घसरण होते याला डेप्रिसिएशन म्हणतात. म्हणजे डेप्रिसिएशन आपण टँजेबल फिक्स असेटवर चार्ज करतो. डिप्लेशन म्हणजे नॅचरल रिसोर्सेसमध्ये आपण ज्यावेळेस त्याची व्हॅल्यू कमी होत जाते, ठीक आहे, तर त्याला काय म्हणतात, डिप्लेशन. डिप्लेशन ही कन्सेप्ट मेनली नॅचरल रिसोर्सेसमध्ये होणारी घसरण किंवा घट हे दाखवते. त्यानंतर ॲमॉर्टायझेशन म्हणजे इंटँजिबल फिक्स असेटचं आपण रिटर्न ऑफ करतो त्यावेळेस त्याचा जो लॉस असतो तर तो ॲमॉर्टायझेशन म्हणून चार्ज केला जातो. आणि ॲमॉर्टायझेशन हे इंटँजिबल फिक्स असेटवर चार्ज होतं. आय होप तुमच्या तिन्ही कन्सेप्टचं मधला बेसिक डिफरन्स लक्षात आलेला असेल. डेप्रिसिएशन, ॲमॉर्टायझेशन, डिप्लिशन तिन्ही कन्सेप्ट काय आहे, असेटच्या किमतीमध्ये होणारी झीज. फक्त असेटचे वेगळे प्रकार आहेत म्हणून वेगळे वर्ड यूज केले जातात. ह्या सगळ्यांना सिमिलर अकाउंटिंग ट्रीटमेंट दिले जाते. लेस फ्रॉम असेट, ॲमॉर्टायझेशन असेल तर गुडविलमधून लेस होणार. त्यानंतर डेप्रिसिएशन फर्निचरचं तर फर्निचरमधून लेस होणार. डिप्लिशन सांगितलं कोल माईनमधून लेस होणार. ठीक आहे. हा झाला एक इफेक्ट. दुसरा इफेक्ट, आपल्या असेटची किंमत कमी होते म्हणजेच हा रेव्हेन्यू लॉस आहे आणि हा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला चार्ज होणार. ठीक आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला ॲडजस्टमेंट दिली आपल्याला तर काय करणार, असेटमधून लेस करणार आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला दाखवणार. ओके. तर थोडासा वेगळा व्हिडिओ आहे, ज्या कन्सेप्टवर आपण कधीही लक्ष देत नाही अशा कन्सेप्ट आज आपण डिस्कस केल्या. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.